नीट पेपर फुटी प्रकरणी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेण्यात यावा या मागणीसाठी दिल्लीत आंदोलन सुरू आहे। 2 दिवसापूर्वी जे आहे ते कॉकरोच जनता पार्टीच्या वतीनं दिल्लीच्या संसद भवनावर मोर्चा काढण्यात आला होता आणि त्या मोर्चावर लाठीचार्ज सुद्धा करण्यात आला होता आणि त्या लाठीचार्जचा निषेध म्हणून जे आहे ते वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं आज महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली। आपण बघतो छत्रपती संभाजीनगर शहरातील क्रांती चौकातील हे सगळं दृश्य आहे। या ठिकाणी जे आहे ते वंचित बहुजन आघाडीच्या बंदच्या अनुषंगानं पोलिसांनी सुद्धा मोठा बंदोबस्त लावला आहे आणि शहरातील इतर चौकात सुद्धा असाच पोलिसांचा बंदोबस्त आपल्याला पाहायला मिळतो। कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून जे आहे ते वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं आज महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे आणि या बंदच्या पार्श्वभूमीवर जे आहे ते छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी विशेष खबरदारी घेतल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं। आपण बघतोय क्रांती चौकात जे आहे ते अशा पद्धतीनं पोलिसांच्या गाड्या लागलेल्या आहेत आणि आंदोलकाला कोणतेही हिंसक वळण लागू नये, त्याचबरोबर जे ते कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून जे आहे ते छत्रपती संभाजीनगर पोलीस या ठिकाणी काळजी घेताना पाहायला मिळतात आणि जे आहे ते हा बंद शांततेच्या मार्गाने करावा असं आवाहन सुद्धा वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं करण्यात आले। मात्र या बंदला जे आहे ते अधिकृत पोलिसांचा कोणताही परवाना नाही। आता हा सगळा बंद कसा होतो हेही पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरा पर्सन अमित आडेसह ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर।